नमस्कार. मराठी मायबोली कथाई आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुषा, काय होऊन बसलं रे हे? तुला सावध केलं होतं मी. म्हटलं होतं नाही त्या गोष्टीशी पंगा घेऊ नकोस, पण ऐकलं नाहीस. गेलास जीवनाशी. मला एकट्याला टाकून हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या शिवानंद हमसून हमसून रडत होता. मनातल्या मनात त्याचा आक्रोश चालू होता. आज 4 दिवस झाले त्याच्या डोळ्याचं पाणी खळलं नव्हतं. त्या भीषण ॲक्सिडेंटनंतर शिवानंद जे बेशुद्ध पडला ते थेट हॉस्पिटलमध्येच शुद्धीवर आला. गावातल्या लोकांनी शिवानंदला ॲडमिट केलं. तुषारचा विचित्र पद्धतीने लटकलेला चेहरा आणि धड एकत्र करताना सगळ्यांचं धाबं दणाणलं होतं. पोलिसांनाही पटकन धाडस झालं नाही हात लावायचं. गावाहून तुषारच्या आई वडिलांना बोलवण्यात आलं. त्यांचा आक्रोश बघून सर्वांनाच खूप हळहळ वाटली. सगळे सोपस्कार उरकून जुजबी उपचार घेऊन शिवानंद हॉस्टेलवर परतला. त्याला तुषारशिवाय दुसरं कोणी नव्हतं. एका प्रतिष्ठित घराण्याने देऊ केलेल्या स्कॉलरशिपवर अनाथ शिवानंद जिओलॉजी या विषयात ग्रॅज्युएशन करत होता. त्याची आणि तुषारची भेट हॉस्टेलवरच झाली. ते दोघे रूम पार्टनर बघता बघता एकमेकांचे जीवश्च कंठस्थ मित्र झाले होते. तारुण्यातली उमेदीची स्वप्न दोघांनी एकत्र मिळून कितीतरी वेळा रंगवली होती. आता लास्ट इयरची परीक्षा आटोपली की ते दोघं मिळून पुढचे प्लॅन्स करणार होते. सगळं काही सुरळीत चालू असताना हा विचित्र अपघात घडला आणि नीतीला दोष देऊन सर्व मोकळे झाले. पण जे अपघाताच्या ठिकाणी गोळा झाले होते त्या सगळ्यांना राहून राहून नवल वाटलं होतं. ते म्हणजे शिवानंदला काहीही साधं खर्चटलं पण नव्हतं. अपघात घडून आता 4 दिवस उलटले. त्या झाडाच्या इथून नेहमीसारखी लोकांची ये-जा सुरू झाली. तशी ती जागा बाधित वगैरे आहे अशी काही मंदता तिथे नव्हती. त्यामुळे झाल्या प्रकारचं नवल हे अजूनही शमलं नव्हतंच. तरीही सर्व रुटीन सुरू झालं. शिवानंदही हॉस्टेलवर परत आला. एक शिवानंद सोडला आणि तिथेच राहणारा रेक्टरचं कुटुंब सोडलं तर सगळं हॉस्टेल रिकामं होतं. अजून निदान 15 दिवस तरी कोणी येणार नव्हतं. आता शिवानंदने पहिल्यांदाच आपला कॉमिक एनर्जीचा प्रयोग करायचं ठरवलं. एके दिवशी ब्रह्ममुहूर्तावर तो उठला. साधनेसाठी लागणारी सामग्री त्याने रात्रीच गावातून फिरून आणली होती. समोर छोटं पंचकोनी आकाराचं पंचधातूचं पात्र घेऊन त्यात काही गोवऱ्या त्याने टाकल्या. मग अक्षता गोमूत्र शिंपण करून त्या पात्रासमोर त्याने एक पंचकोनी यंत्र एका कोळशाने काढलं. त्यात आवश्यक ती बीजमंत्र लिहून अग्निचेतून तो आवाहन मंत्र्यांचे पठण करायला लागला. एकाग्र चित्ताने ते झाड डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करू लागला. मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्याने त्या झाडाला संदेश पाठवला. सुरुवातीला काहीच घडलं नाही. मात्र काही दिवस सातत्याने संदेश पाठवत राहिल्यावर त्याला जाणीवीच्या पातळीवर काहीतरी हालचाल जाणवली. जणू ते झाड काही प्रतिसाद देते असं वाटायला लागलं. त्यातही दिवस गेले. त्याने आवाहन चालूच ठेवलं आणि एके दिवशी झोपला असताना मध्यरात्री त्याला कोणीतरी हलवलं. झोपू दे रे तुषा, काय साली कटकट आहे, शिवानंद झोपेतच म्हणाला आणि दुसऱ्या क्षणी सावध झाला. त्याला जाणीव झाली की रूमवर आपण एकटीच असतो आणि तुषार आता या जगात नाही आहे. तो सपकन अंथरुणावर उठून बसला. सगळीकडे एक प्रकारचा हिरवट उग्रवास भरून राहिला होता. त्या वासाने त्याला गुदमरल्यासारखं झालं. तितक्यात त्याच्यासमोरून गर्जना केल्यासारखा आवाज आला. बोल. शिवानंदने डोळे चोळून चोळून पाहिलं. अंधुक प्रकाशात त्याला दिसलं समोर अर्धवस्त्रात एक असाधारण उंच मानवी आकृती उभी होती. त्या आकृतीचं डोकं छताला लागलं होतं. हातात त्रिशूळ, अंगभर भस्म, रुद्राक्षाच्या माळा, अंधारात लखलखणारे भेसूर डोळे. कोण? शिवानंदने कपाळावर सुटलेला घाम पुसत भेदरलेल्या आवाजात विचारलं. का बोलावलंस? त्याच्या घोगऱ्या आणि राकट आवाजाने शिवानंदच्या पोटात गोळा आला. एवढ्या अंधारातही त्या आकृतीच्या क्रूर डोळ्यामधली आग त्याला जाणवली. बोल, का बोलवतोयस दिवसरात्र हाका मारून? मी तुम्हाला? नाही, झाडाला. आपली बोबडी वळते असं त्याच्या लक्षात येऊन तो गप्प बसला. ज्या झाडाला तू दिवसरात्र संदेश पाठवत होतास त्याच झाडातून आलोय मी. काय बोलायचे तुला, बोल. हे ऐकून भेसूर दिसणाऱ्या या शक्तीला त्याच्या मनाविरुद्ध आपण इथे यायला भाग पाडू शकतो या विचाराने त्याला जरा धीर आला आणि तो जरा सावरला. कोरड्या पडलेल्या ओठावरून जीभ फिरवत त्याने विचारलं. त्या झाडात तुम्ही कसे काय राहत होतात? म्हणजे
कधी दिसला नाहीत. मी शरीर रूपाने तिथे राहत नाही मूर्खा. इंद्रियांच्या मर्यादा तुम्हाला असतात, आम्हाला नाही. मला जास्त बोलायला वेळ नाही. तू का बोलवत होतास ते सांग. शिवानंदला आठवलं त्याने कधीतरी वाचलं होतं. साधनेत प्रगत असलेले साधू किंवा मांत्रिक अथवा अघोर असे दगडात किंवा झाडात राहून अदृश्य रूपाने साधना करतात. याच्या अवतारातून हा अघोर साधना करणारा असावा असं त्याला वाटून गेलं. माझ्या जिवलग मित्राला तुषारला तू किती विचित्र पद्धतीने मारून टाकलंस. असं का केलंस याचा जाब विचारायचा होता मला. मान्य आहे की त्याने तुझा अपमान केला, पण मी माफी मागितली होती ना. तरीही तू त्याचं अस्तित्वच नष्ट केलंस, तेही इतक्या हिडीस पद्धतीने. एवढ्याशा चुकीची एवढी भयानक शिक्षा. शिवानंदच्या डोळ्यासमोर तुषारचा झाडावर लटकणारा देह आला आणि तो तळमळून रडू लागला. चुका आणि शिक्षा यांची ताळेबंदी तुम्ही मांडता, आम्ही नाही. तो माझ्या वाट्याला आला आणि संपला. त्याने डिवचलं नसतं तर हे भोग त्याच्या वाट्याला आले नसते. मग तीही तुला संदेश पाठवून डिवचले. मग आता तू मलाही शिवानंदच्या पोटात भीतीने गोळा आला, तू मला नाही. मीच तुला संदेश पाठवत होतो, म्हणून तुझी गावाकडे जायची वाट मी अडवत होतो. मध्ये जर तो तुझा मूर्ख मित्र कडमडला नसता तर एव्हाना माझं काम संपलं असतं. तो गरजला. मी माझ्याकडे काय काम? माझ्या साधनेसाठी पूरक असणारं शरीर मला हवं आहे, जे तुझं आहे. आता तू बघतोयस ते माझं पूर्व शरीर आहे, जे 150 वर्षाचं आहे. ते अस्तित्वात नाही आहे, पण मला वातावरणातून इथं घेऊन ते तात्पुरतं धारण करता येतं. माझ्या साधनेसाठी मला पुन्हा एकदा कायमस्वरूपी मानवी देह हवा आहे आणि तुझ्या शरीराची स्पंदने मला मिळती जुळती आहेत. फार फार वाट पाहावी लागली मला त्यासाठी. आता मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐक. तुझीही तुझ्या मित्रासारखी गत व्हायला नको असेल तर उद्या अमावस्या आहे. बरोबर रात्री 12 वाजता आंघोळ करून शुचिभूत होऊन लाल रंगाच्या वस्त्रात तिथे ये. तिथे म्हणजे तुझ्या त्या झाडाजवळ. नाहीतर परवा त्याचं झाडावर तुझं मुंडकं लटकवलेलं दिसेल. अशी धमकी देऊन अघोर तिथून नाहीसा झाला. शिवानंदची झोप पूर्ण उडाली. त्याच्या लक्षात आलं तो पळून जाऊ शकत नव्हता. तो कुठेही अगदी पाताळात गेला तरी अघोर त्याला शोधून आणेल आणि आपलं काम करून घेईल. आपली असहाय्यता त्याला कधी नव्हे इतकी तीव्रतेने जाणवली. तिथे जाण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. रातकिरे किर जोरच ओरडतात, पण आज तो आवाज किती भयानक वाटत होता. शिवानंद भेदरलेल्या अवस्थेत झाडापर्यंत पोहोचला तेव्हा 12 वाजत आले होते. अघोर त्याच्यासमोर प्रकट झाला. थोड्याच वेळात घुम घुम आवाज यायला लागले. मंत्रोच्चारण सुरू झालं. शिवानंदची अवस्था एखाद्या मरणोन्मुख जनावरासारखी झाली होती. आपण होऊन तो अघोरच्या तावडीत गेला होता. त्याच्या डोळ्यासमोर त्याने पाहिलेली भविष्यातली स्वप्न उद्ध्वस्त होत होती. अनाथ होता त्यामुळे तो एकाएकी नाहीसा झाला. तरी त्याच्या बाजूने काळजी करून तपास करणारं कोण होतं? एक तुषार होता, तोही अघोरने त्याच्यापासून हिसकावून नेलं होता आणि आता त्याला स्वतःलाच अघोरचं भक्ष्य व्हावं लागलं होतं. समोर लाल वस्त्रात लपेटलेलं एक तांब्याचं यंत्र होतं. त्याची नुकतीच पूजा केलेली दिसत होती. खाली बस. अघोरचा घोगरा आवाज त्याच्या ओळखीचा होता. शिवानंदच्या डोक्यावर एक हात ठेवून त्याचे मंत्रोच्चारण सुरू झाले. ओम ए हि श्रीं असत्यहं शवले कृपे खरवे क्लिंग रामे हस्कृपे नारदऋषी गायत्री छंद श्री गुरुदेवता गुंज बीज ही शक्ती परकाया प्रवेश का 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 काय अपराध केला होता मी कोणाचा? सामान्य माणूस इतका असहाय्य असतो का? कोणीही उठावा आणि त्याच्या जीवाशी खेळावं. गरिबांना कोणी वाली नाही का या जगात? या अघोरच्या पेक्षा शक्तिशाली आणि सहृदयता आत्मा कोणी या जगात नाही का? मनातल्या मनात टाहो फोडतानाचे शिवानंदचे हे शेवटचे शब्द हवेत विरले. मंत्राचा आवाज थांबला. शिवानंदच्या शरीरात अघोरने प्रवेश केला आणि तो वेगाने तिथून निघून गेला. आसपास सर्वत्र शांतता पसरली. काही वेळापूर्वी तिथे एक अतर्क्य घटना घडली, याचा काही मागमूस देखील राहिला नाही. त्यानंतर काही वर्षे गेली आणि एके दिवशी. ही कथा कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.